दुपारी वक्फ विधेयक लोकसभेत मांडणार। विधेयक मांडल्यानंतर लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची 8 तास चर्चा होणार। उद्धव ठाकरेंची सेना आज बाळासाहेबांचा विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करणार, बघूया। वक्फ विधेयक सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं ट्विट। विधेयकाला आरएसएसचाही पूर्ण पाठिंबा नाही। वक्फची जमीन घेतलेल्या उद्योगपतींची नावं जाहीर करा। वक्फची संपत्ती उद्योगपतींना घेता येण्यासाठीच विधेयक आणलं, संजय राऊतांचा आरोप। ठाकरेंची शिवसेना वक्फ बोर्ड विधेयकाच्या विरोधात मतदान करणार, सूत्रांची माहिती। राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेबाबत सस्पेन्स वाढला। वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडलं जाणार असल्यानं मुस्लिम बहुल भागात पोलीस अलर्ट मोडवर। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांची खबरदारी। बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यासमोर शिक्षक संघटनेकडून घोषणाबाजी। नागरगोजे शिक्षकाच्या आत्महत्येसंदर्भात घोषणा। धनंजय मुंडे अजित पवारांच्या बीड दौऱ्यात उपस्थित राहणार नाहीत। प्रकृती ठीक नसल्याचं धनंजय मुंडे यांचं ट्विट। उपचारासाठी मुंबईला यावं लागत असल्याची मुंडेंची माहिती। अंजली दमानी यांच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी बोलणं टाळलं। धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या फाईल घेऊन आले होते। दमानी यांचा गौप्यस्फोट। राजगुरुनगरमधील शेतकऱ्यांच्या फसवणुकीची मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून दखल। महसूल विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज बैठक घेणार। अंजली दमानिया यांनाही बैठकीचं निमंत्रण। पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा अबीर गुलाल सिनेमा भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही। पाकिस्तानी कलाकारांना डोक्यावर घेतलेल्यांचा आमच्याशी सामना, मनसेचा इशारा।